हॅलो फ्रेंड्स, नमो बुद्धाय. जय हिंद सर्वांना. तर आज आहे संडे आणि आम्ही चाललेलो आहोत कल्याणला. जसं की सर्वांना माहिती आहे, आता येत्या 29 जुलैला वर्षाला सुरू होतो. आषाढ पौर्णिमा आहे, म्हणजेच की गुरुपौर्णिमा. तर आम्ही कल्याणला चाललेलो आहोत. माझे दीर राहतात, तर त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे आणि लवकरच 10-12 दिवसातच वर्षावास सुद्धा सुरू होतोय. तर त्यांनी कुठलंही म्हणजे सेलिब्रेशन न ठेवता किंवा बर्थडे पार्टी न करता तिच्या बर्थडे निमित्त वर्षावासाची सुरुवात होणारच आहे. आता तर वर्षावासाची सुरुवात म्हणून आषाढ पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्त भंतीजींना भोजनदान ठेवलेलं आहे आणि आषाढ पौर्णिमेनिमित्त हा कार्यक्रम जो आहे तो साजरा होणार आहे. आषाढ पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून, म्हणजे प्रथम वाढदिवस ह्या निमित्तानेच हा कार्यक्रम आहे. पण आता लवकर वर्षावास सुद्धा सुरू होत आहे, त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे. भंतेला भोजनदान असणार आहे आणि भंतेचं प्रवचन सुद्धा असणार आहे. तर आषाढ पौर्णिमेनिमित्त आणि गुरुपौर्णिमेनिमित्त हा वर्षावास सुरुवातीचा वर्षावासाचा जो कार्यक्रम आहे, म्हणजे हा वर्षावासाच्या काळातला हा वर्षावासाचा पहिला कार्यक्रम आहे, तो आम्ही अटेंड करायला चाललेलो आहोत. तर जसं की आता आपली वर्षावास सिरीज सुरू आहे आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर पारमिता शेअर केल्या. 10 पारमितापैकी 5 पारमिता मी तुमच्यावर शेअर केलेल्या आहेत आणि 5 पारमिता नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार होते, म्हणजे जो बुधवारी आपला व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये शेअर करणार होती. पण आता आम्ही ह्या वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्त कल्याणला चाललेलो आहोत. भोजनदान असणार आहे, भंतेजींचं प्रवचन असणार आहे. हा जो कार्यक्रम आम्ही आज अटेंड करणार आहे तोच तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे ह्या येणाऱ्या बुधवारच्या व्हिडिओमध्ये, वर्षावास सिरीज मध्ये. आणि 10 पारमितांपैकी 5 पारमिता ज्या आहेत आपल्या बाकी आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर चला आता आपण डायरेक्टली भेटूया कल्याणला, कारण की आता मेगा ब्लॉक पण आहे. 10 वाजता ट्रेन बंद होणार आहेत सेंट्रल लाईनच्या ठाण्यावरनं सुटणाऱ्या. तर बघूया आता आम्ही कसं जातोय. ते तर सगळं शेअर नाही करणार आहे, कारण की बाहेर पाऊस सुद्धा चालू आहे आणि आम्हाला लवकरात लवकर पोहोचायचंय. कारण की तुम्हाला तर माहिती आहे, भंतेजींना 12च्या आतमध्ये आपल्याला भोजनदान द्यायचं असतं, त्यामुळे आम्हाला ना जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर तिकडे पोहोचायचंय. तर चला आता आपण डायरेक्टली भेटूया कल्याणला. तर आम्ही निघालो होतो स्टेशनला जाण्यासाठी. तर तुम्ही बघितलंच, कल्याणला सुद्धा पाऊस चालू आहे. आम्ही पोहोचलो आहेत कल्याणला आणि भंते जे आहेत आम्हाला खालीच भेटले. अगदी बिफोर टाइम आम्ही पोहोचलेलो आहोत. जय जय सर नवोदय जय चालेल. मुलीचा पहिला वाढदिवस तर आहेच, त्याचबरोबर भंतेजी सुद्धा घरी येणार होते आणि आषाढ आणि गुरुपौर्णिमेनिमित्त ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वर्षावासानिमित्त. त्यामुळे सुंदर अशी फुलांची रांगोळी काढण्यात आलेली आहे बाहेर आणि सुंदर असं बड्डेचं डेकोरेशन. म्हणजे हे भंतेजी तर पोहोचलेले आहेत, पण आणखीन एक भंतेजी आहेत ते पावसामुळे थोडेसे अडकलेले आहेत. त्यामुळे थोडा वेळ आम्ही वेट करतोय. ते भंतेजी आले की लगेचच आम्ही यांना जेवायला देणार आहोत. अगोदर इकडे सुंदर असं बुद्धांची मूर्ती आणि खूप सुंदर असं पाऊससुद्धा पडतोय आणि वर्षावासाचा कार्यक्रम आहे. भंतेजीसुद्धा आलेले आहेत आणि पूर्ण घरामध्ये छान असं मंगलमय वातावरण तयार झालेलं आहे ह्या सगळ्यामुळे. तसा अजून अवकाश आहे. 11:15 किंवा 11:30 झाले असतील भंतेजींना भोजन देण्यासाठी. थोडासा अवकाश आहे, थोडा वेळ वाट बघू आणि त्यांना भोजन देणार आहोत आम्ही. इकडे थोडीशी तयारीसुद्धा चालू आहे बलून वगैरे फुगवायची आणि ह्या सर्व ताई ज्या आहेत किचनमध्ये त्या जेवण बनवण्यासाठी आलेल्या आहेत. ऑलमोस्ट त्यांचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे, फक्त पुऱ्या वगैरे तळायच्या बाकी आहेत. तर आम्ही थोडं, पाऊससुद्धा चालू आहे, लगेच थंड होतील म्हणून भंतेजी, दुसरे भंतेजी आल्यानंतर त्या पुऱ्या तळणार आहेत आणि मग लगेचच. स्माइल करा जरा. हा मॅडम. हा जय भीम जय भीम. नो मोबाईल. तर भंतेजी आलेले आहेत आता दुसरे सुद्धा. तर आम्ही इकडे भंतेजींसाठी जेवणाची म्हणजे ताटं तयार करतोय, कारण की आधी भंतेजींचं जेवण झाल्यानंतर त्यांचं प्रवचन होईल, वंदना घेतली जाईल, प्रवचन होईल भंतेजींचं आणि त्यानंतर मग सर्वांचं जे आलेली पाहुणे आहेत त्यांचं जेवण होईल.
आणि नंतर मग कार्यक्रम संपेल. तर आम्ही भंतेजींना आता म्हणजे भोजन दान देत आहोत. आदिवासी 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 भोजन भोजन उपादाय उपादाय प्रतिगणनातु प्रतिगणनातु उत्तम उत्तम द्वितीयं द्वितीयंपि तृतीयंपि तृतीयंपि भन्तेजी आम्ही आमच्या बाळाच्या प्रथम बर्थडेचा भोजनदान देत आहोत त्या भोजनदानाचा स्वीकार करा आणि आमच्या परिवारासाठी सुख शांतीचा उपादाय करा. साधू साधू इकडे भंतेजींचं जेवण चालू आहे आणि आम्ही काही जण थांबलेलो आहोत इकडे त्यांना काय हवं नको ते पाहण्यासाठी. आणि दान पारमितेचं महत्त्व मी तुम्हाला शेअर केलेलंच आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर वर्षावासामध्ये दान करणं किती पुण्यदायी असतं हे सुद्धा शेअर केलेलं आहे. आणि भंतेजींचं जेवण झाल्यानंतर ते आपल्याला धम्म सांगणार आहेत, प्रवचन देणार आहेत. आणि बुद्ध सांगतात की धम्मदान हे सर्वात श्रेष्ठ दान असं आहे. टेस्टी असं म्हणायचं, टेस्टी. तर इकडे भंतेजींचं जेवण झालेलं आहे. थोडंसं रिलॅक्स करतील ते 10-15 मिनटं आणि नंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर पावसामुळे काही जण अजून रस्त्यात आहेत, आले नाही आहेत. पण तरीसुद्धा आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतोय. नंतर ते जसे येतील तसे जॉईन करतील. त्या बुद्धाने दिलेला धम्म आणि तथागताचा सावक संघ हे या सृष्टीची सर्व श्रेष्ठ रत्न आहेत. ते सर्वश्रेष्ठ रत्न देणारे तुम्हाला आम्हाला सर्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आपल्या शेवटपर्यंत समर्पित राहील. धम्मेक निशा जाधव व धम्मेक संदीप जाधव यांची कन्या मेदिनी जाधव तिचा पहिला वाढदिवस आहे. या निमित्ताने इथे त्यांच्या परिवाराची, दोस्त मित्रातील आणि सगळे सोयरे जे काही उपस्थित आहे या सगळ्यांच्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी, दुःखातून मुक्तीसाठी, भयातून मुक्तीसाठी आणि रोगातून मुक्तीसाठी परिसर पाठ होणार आहे. आणि
गुरुपौर्णिमा निमित्ताने वर्षवासाचा कार्यक्रमाचा प्रारंभ सुरू करणार आहे. त्यासाठी त्यांनी बौद्ध दोन भिक्षूला आमंत्रित केलं आहे आणि भोजनदान त्यांना दिलेलं आहे. तर बौद्ध भिक्षूला भोजनदानात आमंत्रित केलेलं आहे. तर सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सगळ्यासाठी आपण समर्पित राहू आणि पुढील कार्यक्रम बुद्ध वंदना, धम्मवंदना, संघवंदना, वंदना, मोदी वंदना हा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाचे धम्याच्या जाता सम्मा संबुद्धो स्वाहातो स्वाहा भगवता नमो धम्मो पटिपन्नो सुपटिपन्नो भगवतो संघो पंचशलीची याचना उपासहं वन्दे त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं तेथमे भन्ते द्वितीयम्पि लोकासहं वन्दे त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं तेथमे भन्ते तृतीयम्पि लोकासहं वन्दे त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं तेथमे भन्ते वदामि तं वदेते भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स अरहतो सम्मा सम्बुद्धस्स शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं
गच्छामि यम्पिधम्मं शरणं गच्छामि यम्पि संघं शरणं गच्छामि यम्पि संघं शरणं गच्छामि यम्पि बुद्धं शरणं गच्छामि तद्यम्पि बुद्धं शरणं गच्छामि यम्पि धम्मं शरणं गच्छामि तद्यम्पि धम्मं शरणं यम्पि संघं शरणं गच्छामि तद्यम्पि संघं गच्छामि शरणं गमनं सम्पूर्णम् आविरमणि शिक्षापदं समाधियामि पानातिपाता वीरमणि शिक्षापदं समाधियामि अदिन्नदाना वीरमणि शिक्षापदं समाधियामि अदिन्नदाना वीरमणि शिक्षापदं समाधियामि सुमिच्छाचार वीरमणि शिक्षापदं समाधियामि स्वामी सुमिच्छाचार वीरमणि शिक्षापदं समाधियामि शावादा वीरमणि शिक्षापदं समाधियामि शावादा वीरमणि शिक्षापदं समाधियामि सुरामेरय्यमज्जपमादठाना वीरमणि शिक्षापदं समाधियामि सुरामेरय्यमज्जपमादठाना वीरमणि शिक्षापदं समाधियामि शरणेन सद्यं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं तत्त्वा अपमादेन शिरसम्पादेथ या ठिकाणी 2,500 वर्षापूर्वी तथागताच्या कमल अशा वाणीमधून निघालेलं बुद्धवचन, त्या बुद्धवचनाच्या ठिकाणी पठण होत आहे. सगळ्यांनी हात जोडायचे. ज्यांना कोणाला बुद्धवचन पाठ असेल त्यांनी आमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांना पाठ नाही त्यांना आपले हात हृदयाचे जोडून डोळे बंद करून आपण या बुद्धवचनामध्ये स्वतःला आपण समर्पित करायचं आहे. एकं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादसरोजे पूजे निपुणं पुष्पेण पूयेन लभामि मोक्षं पुष्पं विदाय कायो तथायासि विनाशभावं नरसारपदीपेन नितेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना अनुगन्धेन पूजयामि सहासतं बुद्धं ब्रह्माण्डसंघं सुगतमनुभवा धातु धातुगव्ये लङ्काय जम्बुदीपे विरसपुरवरे चतुर्भे सभ्ये बुद्धस्सविभ्ये सकलगसदिशे केशलोभादिधातुवन्धे सभ्ये जीवोऽहं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चैत्यं सप्रकारेषु अतिविचितं सादरीकदातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्समूले निशिनो वा सब्बारि विजयं वन्दे तं बोधिपादपं इमे एते महाबोधि लोकनाथेन पूजितम् अहं कीर्ते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते सकलविद्यां विदुरयानं देवरूपं सुदेव
नीलजपूर्वविरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निर्भयतां सुरतुर्गं सुरेम वीरतरजं सुजनमेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि विचारण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो विसम्मसारति सत्ता देवमनुष्यानं बुद्धो भगवान् बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष बुद्धा एष बुद्धा अनागता परशुपन्नासे अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वर एतेन सत्यवच्चेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देयं पादपं सुवरुत्तमं बुद्धेयो कलितो दोषो बुद्धो कमतु धम्मं यं चिरतरं लोके विद्यते विविधा बुधुरतरं बुद्धसमानति सुखी भवन्तु मे यो सन्निसिन्नो वयो विमुखे महारस्येनां महती विश्वा सम्बोधिमागत्य अनदयानो लोकोत्तमोदं प्रणमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो सन्निधिको अकालिको एकस्तिकोपनायिको पश्यतं वेदितको धम्मं ज्ञातपर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मा अगीता च एष धम्मा अनागता पशुपन्ना च ब्रह्मा अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एकेन सत्यवच्चेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देन धम्मं च विविधं वरम् धम्मे यो कलितो दोषो धम्मो कमतु धम्मं यं चिरतनं लोके विद्यते विविधा पुतुरतरनं समनति तस्मात् सुखी भवन्तु मे अर्थामिको अर्यपतो जनानां मोक्षमवेशान्तिको यमको धम्मो अयं शान्तिकरो अनितो ज्ञानिको परमामि धम्मम् उपटिपन्नो भगवतो सावकसंघो उपटिपन्नो भगवतो सावकसंघो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसंघो शान्तिपटिपन्नो भगवतो सावकसंघो यजनं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुद्गलाय स भगवतो सावकसंघो आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अंजलिकरणीयो अनुत्तरं कुर्यं केतं लोकसाति संगं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष सङ्घा अगीता च एष सङ्घा अनागता पशुपन्ना च सङ्घा अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं अयं सङ्घो मे शरणं वरं एकेन सत्यवच्चेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देन सङ्घं च जीवितोत्तमं सङ्घे यो कलितो दोषो सङ्घो कमतु धम्मं यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा रतनं सङ्घसमन्नति तस्मात् सोऽति भवन्तु मे सङ्घो विशुद्धो वरस्थियो शरदिन्द्रियो स्तब्धमनपरिणो विनेहिनेके समेधिवतो अनासलेतं प्रणमामि सङ्घम् इमाय धम्मानुधम्मपटिपद्या बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपद्या धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपद्या सङ्घं पूजेमि आताय इमाय पटिपद्या जाति जरा मरणं परिमुच्यतामि इमे
विना प्रियकमेन मामे बालसमागमो सतं समागमोऽन्तु यावनिपानपद्या देवा वसन्तु कालेन सर्वसम्पन्निहेतु च देवो भवतु लोकोच्च राजा भवतु धार्मिको करणीयमत्तकुशलेन यन्तं गन्तं पदम् अभिसमीच्य तप्पवोतु च शूदु च स्वतु दत्त उद्वनतिमानि शान्तो च कोत सुकरो च अपगिच्चो च कल्लपति शान्तिन्द्रियो च निपको च अपगप्पो गिरेषु अनिर्गिद्धो न संहृतं समाचरे किञ्चिदेनय्यो परे उपवदेयो सुखिनं वा देविनो हन्तु सभ्ये तथा भवन्तु सुखितथा एकेचि पानभूत तथा वा थावरा वा अनवशेषा एका वा ये महन्ता वा मच्छिमा रक्षका अनुपतुल्लादीनसंभावे अपरिमाणम् बुद्धं अदोचतिरियञ्च संवादं नमेरं असभक्त इत्थं करन्निशिनो वा सयानो वा यावदस्सामि गतमेतो यन्तं सन्ति अदित्यया ब्रह्मणेतं विहारं विधमाौ दीक्षिञ्चानुकब्रह्मा शिलवादस्तने सम्पन्नो कामेषु विनयेत न हि जातु गब्बसेवं पुनरेतिति एतेन सत्यवच्चेन सोतुते हन्तु सर्वदा न सत्यवच्चेन सर्वदुःखा सर्वभया सर्वरोगा विनाशतो एतेन सत्यवच्चेन सोतुते जयमङ्गलन्ति बुद्ध धम्म संघ हे असे रत्न आहे या रत्नाची कोणी बरोबरी करू ये किंची रतनं लोगे विजिती वेदा पुतून रतनं बुद्ध सम्मन चित्तत्व तोती भवन जे काही रत्न आहे हिरे माणिक मोती तांती सोने हे ते चंद्र सूर्य पण बुद्ध समान कोणतंच रत्न नाही बुद्ध हे सर्वश्रेष्ठ रत्न आहे म्हणून त्या सर्वश्रेष्ठ रत्नाने तुमचं सगळ्यांचं मंगलमय हो हे किंची रतनं लोगे विदिती विदा पुतो रतनं धम्म संमनती तत्वा या सृष्टीवर बुद्धाने दिलेला धम्म याच्यासारखं कोणतंच रत्न नाही बुद्ध समान सर्वश्रेष्ठ रत्न आहे म्हणून त्या सर्वश्रेष्ठ धम्मरत्नाने तुमचं सगळ्यांचं मंगलमय हो एक इंची रतनं लोके विजिती विदा पुतो रतनं संग संमनती तत्मा सोती बोल जे काही सृष्टीवर रत्न आहे पण भगवान बुद्धाने चा जो श्रावक संघ आहे सुरुवातीपासून त्या काळात चालत आलेला आहे त्याची बरोबरी करणारं कोणतंच रत्न नाही म्हणून सर्वश्रेष्ठ हे संघरत्न आहे म्हणून त्या सर्वश्रेष्ठ संघरत्न बलाच्या तुमचं मंगलमय हो आपण आज बाळाचा वाढदिवस तर सगळे दमलेलो आहोत दमलेले आहोत कोणी सुना आहे कोणी मुली आहे कोणा मुलं आहे कोणते आई बाप आहेत कोणती आई आहे कोणती सगळे काय आहे काही बाळ आहे काही बाळ शिक्षण घेत आहेत काही छोटे आहेत आपण हे सगळे जीवन जगत आहोत जीवन जगण्यासाठी आहोत पण आपल्याला आपल्या धर्मात दुःखच आहे म्हणजे सुख नाही आहे सांगतात ना दुःख आहे मग दुःखातून आपल्याला मार्ग काढायचा आहे दुःखातून मार्ग काढायचा आहे तर दुःखातून असा मार्ग काढायचा आहे तर आपल्या घरामध्ये जो घरच्या लोकांना सुख देतो तो इतराला सुख देऊ शकतो जे आपल्या जवळ असलं ते इतराला देऊ शकतो आपण जर सुखात असलो तर
ते सुख दुसऱ्याला देऊ शकतो. आपल्याजवळ जर पैसा असला तो दुसऱ्याला दान देऊ शकतो. आपल्याजवळ जे काही असलं ते दुसऱ्याला. जर आपल्याजवळ काही नसलं तर आपण दुसऱ्याला देऊ का? मग त्याच्यासाठी आपल्याला कष्टही करावं लागेल, राबावं लागेल, पैसाही कमावा लागेल आणि धप्पही शिकावं लागेल. धम्म पण दुसऱ्याला द्यायचा आहे, तोही शिकावं लागेल. सगळं जे आपल्याजवळ जर काही नसलं तर काय देणार आपण? नाही ना. मग त्याच्यासाठी आपण आपल्या घरचे संस्कार महत्वाचे आहे. संस्कार महत्वाचे म्हणजे आपल्या घरामध्ये आपण मराठी बोलतो. आता हे बाळ आहे, याला मराठी शिकायला कोणत्या शाळेत जावं लागणार नाही, ते ऑटोमॅटिक मराठी शिकतात. ज्याच्या घरी इंग्लिश आहे ते इंग्लिश शिकतात, जिथं गुजराती आहे ते गुजराती. म्हणजे ते संस्कार पडले की नाही आपले त्यांच्या. आणि हे संस्कार एक जन्मा नाही, ते 7 पिढीपर्यंत चांगल्याचे चांगले आणि वाईटाचे वाईट मिळतो. बापानं जर काही केलं असेल ना, त्याचे 7 पिढीला ते संस्कार भरावा लागतो. आणि जर एखादा माणूस आपल्या समाजात आपल्या घरात जरी चांगलं काम करून गेला, चांगलं त्यांचा पुण्याईने 7 जन्मापर्यंत, मग 7 पिढीपर्यंत आपल्या 7 जन्म नाही 7 पिढीपर्यंत सुख असतो. पुण्य कोणाचं आपलं काही नाही. आपलं काय नाव आहे, काय नाव तुम्हाला दुसऱ्यानं दिलं आहे, जन्म दुसऱ्यानं दिलेला आहे, शिक्षणही दुसऱ्यानं दिलं आहे. तुम्ही जरी नोकरी करत असाल तरी नोकरी माग कोणाचा तरी हातभार आहे, कोणतरी तुम्हाला हातभार लावला. शिक्षणाचा मास्तरनं चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं, तुम्ही शिक्षण घेतलं, म्हणून आपलं काय आहे, फक्त मरण आपलं आहे. मरण हे आपलं आहे, बाकी काहीच नाही आपलं. हे एवढी संपत्ती आहे ना, हे आपली नाही. त्यामध्ये जे आपण कर्म करून ठेवतो चांगले, त्याचं पुण्य जर असतो ते पुण्य इथं प्रस्थापित आहे. म्हणजे त्या पुण्य बळावर आपली संस्था त्या घरात पडते, आपल्या मुलात पडते. आपल्या घरातला एखादा चांगला व्यक्ती झाला तर घरातले त्यांच्या शक्तीवर त्यांच्या पुण्यावर जगू शकतात. एखादा समाजात चांगला व्यक्ती निर्माण झाला त्याच्यावर समाजवर येतो, त्याच्या पुण्यावर. आपलं पुण्य नाही त्याचे. आपला जर समाज वर आला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुण्य त्यांचं आहे. त्यांचं नावही घेतलं, नावावर जगतो आपण, जगून राहिलो आपण. काही एक नाव घेऊ नाही जाईल. आता त्यांचा परिवार जरी असेल तरी बाबासाहेबांच्या नावावर आंबेडकर घराणा आहे. कोणी काय एखादा गलती होईल कोणती, पण आंबेडकर घराणा आहे. नाही, आंबेडकरांचे अमुक आहे, आहेत ना. 10 पिढीपर्यंत त्यांना कोणती गोष्ट नाही, एखादी चांगली. आता एक बाबासाहेबांनी एवढा मोठा आपला समाजवर नेला. तथागत बुद्धाने एकट्याने घर सोडून चिवट धारण केलं तर पूर्ण कपिल वस्तूच्या लोकांनी चिवट धारण, दोस्त मित्र गणगोत्र आई बाप पत्नी पुत्र सगळ्यांनी चिवट धारण केलं. ते संस्कार निर्माण झाले. कोणते संस्कार घरून येतात, कोणते बाहेरून पण येतात. बाहेरून आलेले संस्कार घरात ते लय त्रास देतात. बाहेरून म्हणजे आपण आपली मुलं शाळेत पाठवतो, वर्गात बसतात. जर हुशार पोरासोबत त्याची मैत्री लागली तर हुशार बनतात, मूर्खासोबत लागली तर मूर्ख बनतात. ते म्हणतात ना, सेवनाथ बालाना पंडितानंद सेवना पूजाचं पूजनी चांगली सांग मंगल. मूर्खाची संगत करू नका, सज्जनाची संगत करा. मग आपण काय करतो, जे वाईट लोक असतात त्यांच्यातून तात्काळ फायदा होतो आपल्याला, तो बघतो आपण. पण त्याचं नुकसान किती होतो हे नाही बघत.
मग हे पोरं काय करतात, अभ्यास करणाऱ्या पोरासोबत जर मैत्री असली तर तो मुलगा चांगल्या परिस्थितीनं पास होते, चांगले मार्क येते. बदमाश पोरा सोबत असला कधी फेल होतो नाही तर मग कमी मार्क येतो. मग वेगवेगळे त्यांच्यासोबत राहून मग 7, 8, 10, 2, 4 असे जोडतात ना. वेगवेगळी त्यांच्या मनात कल्पना होतात तसे ते वागतात. त्या लोकांच्या मनात म्हणजे चांगल्या भावना नसते, वाईट वाईट विचार वाईट निर्माण होते. मग चांगल्या माणसाच्या मनात चांगले विचार. म्हणजे हे झाल्यानंतर 20व्या वर्षी त्यांनी संघामध्ये प्रवेश केला. तो संघ म्हणजे संघ राज्य होतं अगोदर. मग 20व्या वर्षी त्यांनी संघामध्ये प्रवेश केला तर संघाने त्यांना 4 शिले दिले होते. सिद्धार्थ गौतमाला कोणाची हत्या केली किंवा हत्याराला साथ दिली तर संघाच्या बाहेर काढण्यात येईल. संघाच्या बाहेर काढण्यात येईल. चोरी केली किंवा चोराला साथ दिली तर संघाच्या बाहेर काढण्यात येईल. व्यभिचार केला, व्यभिचाराला साथ दिली तरी संघाच्या बाहेर काढण्यात येईल. खोटं तो बोलून कोणाची फसवीगिरी केली तरी संघाच्या बाहेर काढण्यात येईल. हे 4 शिलं दिल्यावर सिद्धार्थाने संघाचे आभार मानले की हे तुम्ही 4 शिलं दिल्यावर मी तुमचा आभारी आहो असे सिद्धार्थ बोलले. आणि तिथून काही दिवसानं काहीतरी आता हे चिवर घेतलं असं आम्ही घेतलं असं काहीतरी झाल्याशिवाय एकाएकी घर सोडते का म्हणून काहीतरी कारण पाहिजे ना. प्रत्येक गोष्टीले कारण आहे. सिद्धार्थ गौतमाले कारण मिळालं नसतं तर घर सोडलं असतं का. मग कारण कोणतं मिळालं, त्यांच्या वयाच्या 28व्या वर्षी ते रोहिणी नदीला पाणी नव्हतं, दुष्काळ पडला, पाऊसही नव्हता. रोहिणी नदीचं पाणी शाक्य आणि कोळी हे दोनही घेत होते. क्रमाक्रमाने भरपूर पाणी राहतं, पण त्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे पाऊस कमी झाला आणि पाणी नाही आहे. मग ते म्हणतात आम्हाला अगोदर द्या, ते म्हणतात आम्हाला अगोदर द्या. मग त्यांची भानगड झाली. भानगड एवढी मोठी झाली आखरी युद्धापर्यंत गेले. त्याच्यानंतर तो मार्ग त्यांनी संघाने मग याला म्हटलं का आपल्याला मग युद्ध करायचं आहे, आपण क्षत्रियावर लढलोच पाहिजे. हे काय म्हणतात, आपण जर एकमेकासोबत चर्चा करून जर युद्ध न करता आपण जर त्याचा न्याय बसवला जमत नाही काय. नाही म्हणते आपण लढायलाच पाहिजे. तर मग त्यांनी ठराव मांडला. त्या ठरावाच्या विरुद्धात सिद्धार्थांचं मतदान पडलं. त्यावेळेस सिद्धार्थाला म्हणतात संघातले विरोधात गेला, तुझ्या आईबापाला हाकलून देईल, तुझं संपत्ती पूर्ण आम्ही कब्जात घेईल आणि तुम्हाला काढून देईल. तर सिद्धार्थ गौतम म्हणतात दोषी माझे आईबाप नाही, दोषी मी आहो. मला जे सजा द्यायची असेल द्या. माझ्या आईबापाची त्याच्या संपत्तीवर काय हक्क आहे ते तुमचा, मला सजा द्या. आईबापाने दोष केला का नाही, मी दोषी आहो तुमच्या विरुद्धात मी. मग त्यांनी ठरवलं की आता आपल्याला घर सोडायला लागते. म्हणून सिद्धार्थ गौतमानं घर सोडलं. घर सोडल्यानंतर चिवर घेतलं. चांगल्या घरातही वाईट जमते, सांगती नाही गोडते, सांगती गुन्हा घडतो. म्हणून आई बाप आहे आपले सर्वश्रेष्ठ आहे. आई बापाची सेवा करणं आपलं काम आहे. प्रत्येकानं आई बापाची सेवा करा. जसे आपल्या मुलावर आपण प्रेम करतो, आई बापानं आपल्यावर प्रेम केलं असेल. बस एवढंच सांगतो आणि मी माझे 2 शब्द बंद करतो आणि पुढं सगळ्यांना मंगलमय आशीर्वाद देतो. साधू साधू साधू. सवेन्द्रियो विभजन्तु सपरोगो विनाशतु माते भवदन्तरायो सुखी दीर्घायुः भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता
सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि सां वन्दामि सर्वदा. गाथा घेतल्या आणि आपल्याला मार्गदर्शन देखील दिलं. तर मी सगळ्यांच्या वतीने त्यांचं म्हणजे धन्यवाद करतो. आणि जे जे तुम्ही उपस्थित आलात आज ते मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त आणि नक्कीच येणारी जी गुरुपौर्णिमा आहे वर्षावासाची सुरुवात आहे. तर आपल्याला सगळ्यांनाच वर्षावासानंतर आपण कामाला लागतो. तर त्याची एक प्रेरणा म्हणून त्याची एक सुरुवात म्हणून आम्ही विचार केला की आपण हा कार्यक्रम घेऊया. ठीक आहे. तर एंड करण्याच्या आधी सुरुवातीला घ्यायला पाहिजे होतं पण मी पुन्हा घेतो, आत्ता घेत होते. सगळ्यांनी आपण हात जोडूया कारण आपण सगळेजण बाबासाहेबांचे ऋणी आहोत. तर आपण बाबासाहेबांच्या कृतज्ञता, त्यांच्या प्रती जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करूया. आणि फक्त बोलायची फॉर्मॅलिटी नाहीये कारण फक्त जाणीव करायची. आतून जे जे शब्द आपण बोलूया त्या शब्दांना खूप व्हॅल्यू आहे. ठीक आहे. तर माझ्या मागे सगळ्यांनी रिपीट करा. बाबासाहेब आपल्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. आपल्या कृपेने आमच्यावर चांगले संस्कार होत आहेत. शिक्षण, प्रशासकीय आणि माणुसकीचे हक्क मिळत आहेत. इतकेच नव्हे तर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा सद्धम्म लाभला आहे. जो सुरुवातीला सुखकारक, मध्यम सुखकारक आणि शेवटीही सुखकारक आहे. अशा सद्धम्माचे जीवनभर अनुसरण करून आपण दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे पालन करणे, लोभ, द्वेष आणि मोहादी विकारांपासून अलिप्त राहून आपले कधीही न फेडता येणारे ऋण आणि सामाजिक जबाबदारी यांची जाणीव ठेवून स्वहिताबरोबर बहुजन हिताय बहुजन सुखाय कार्य करीत जीवन चालवण्याचे पवित्र कर्तव्य पार पाडणे याकरिता मी प्रतिज्ञाबद्ध आणि प्रयत्नशील आहे. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत. काही पैसे लागतात किंवा काही तुम्हाला जे जे दान करायचे ते स्वइच्छेने तुम्ही ते दान करू शकता. तर इथे आमच्या साईडने मी आणि मिशा आम्ही दोघेही दान करतो. इथे सर्वजण स्वइच्छेने बंतीजींना दान करणार आहेत. म्हणजे सर्वजण दान करत आहेत. तर दान पारमिताबद्दल सुद्धा आपण बोललेलो आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये.
बताए ये दुका बल बताए नहीं भैया तो बताए नहीं जो पाओ तो सब बेटी पानी नो ये ताई ये सब पता तो ये सब पता सब से नानंद का तो बता ये कि लग रहा है तो बता भावना दिखाओ तो के देख सा पर का प्रतिष्ठान में अपन हमारा बंगाल से मंगल मंगल भंतेजींचं प्रवचन मी पूर्ण घेऊ शकले नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि भंतेजींना दान करून झाल्यानंतर सर्वजणांचं जेवण झालं आणि त्यानंतर कार्यक्रम संपला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. सर्वांचे मंगल हो, कल्याण हो.